गुलाबी टी शर्ट, वाढलेली दाढी, अशोक खरात कोर्टात स्तब्ध उभा राहिला. न्यायाधीशांनी प्रश्न विचारताच भोंदूने मान हलवली. नाशिकमधील अत्याचार प्रकरणातील आरोपी भोंदू अशोक खरातला आज राहता सत्र न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं. जमीन खरेदी अवैध सावकारी प्रकरणी शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. RCPच्या तुकडीसह मोठ्या पोलीस बंदोबस्तात खरातला न्यायालयात हजर करण्यात आलं. राहता न्यायालयात सरकारी वकील ॲडव्होकेट गौरव बोर्डे यांच्याकडून युक्तिवाद करताना काही महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले. आरोपींनी कशा पद्धतीने हे व्यवहार केले, एवढी मोठी रक्कम जमीन घेण्यासाठी कुठून आणली, याचा तपास करण्यासाठी आरोपीला जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. तर अशोक खरात नॉमिनी असलेले बरेच खाते विविध पतसंस्थांमध्ये सापडलेले आहेत. बरेच व्यवहार झाले आहेत, याचा देखील तपास करायचा आहे असं तपासी अधिकारी आणि सरकारी वकील यांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आता कोर्टाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नाशिक.